नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध शिकवणी संस्था RCCचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBIने अटक केली। दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्यांना 9 दिवसाची CBI कोठडी सुनावली आहे। मोटेगावकर यांचा नीट पेपरफुटीतील सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे CBIला थेट मोटेगावकर यांच्या घरातूनच मिळाले आहे। तत्पूर्वी अटकेआधी पेपर फोडल्यानंतरही विद्यार्थी आणि पालक पुन्हा गडाला लावण्यासाठी मोटेगावकर पुढच्या तयारीला लागला होता। CBI अटकेनंतर शिवराज मोटेगावकर याचे अनेक चित्रफिती समाज माध्यमावर वेगाने पसरत आहेत। त्याची शिकवणीची पद्धती, विद्यार्थी पालकांना भुरळ घालणारी भाषा, नीटचे युद्ध जिंकण्यासाठी संघर्षाची भाषा बोलून स्वप्ने विकण्याची त्याची खास शैली या संदर्भात एक खास चित्रफित समाज माध्यमावर फिरत आहे। पेपरफुटीमुळे रद्द झालेली नीट परीक्षा 21 जून रोजी पुन्हा होत आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नवीन तारीख जाहीर केली आहे। त्यानुसार शिवराज मोटेगावकर यांनी पुन्हा कंबर कसून नीटच्या पुनर्परीक्षेसाठी मार्गदर्शन व्याख्यान आणि प्रश्नसंच मोफत देण्याची तयारी दाखवली आहे। याच अनुषंगाने त्याने समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेली चित्रफित त्याच्या अटकेनंतर व्हायरल होत आहे। या चित्रफितीत विद्यार्थी आणि पालकांना नीटचे युद्ध जिंकण्यासाठी तो प्रेरित करीत आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय आणि तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर संघर्षाची तयारी ठेवा। 12,000 प्रश्न सोडवल्यानंतर कुणीही नीट पास होऊ शकतो असे मानले जाते, परंतु RCC केंद्र तुमच्याकडून 36,000 प्रश्न सोडवून घेत आहे। त्यामुळे तुम्हाला डॉक्टर बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे मोटेगावकर संबंधित चित्रफितीतून सांगत आहे। विशेष म्हणजे याआधी पार पडलेल्या नीट परीक्षेचा पेपर त्याच्याकडे आधीच आला होता। परीक्षेच्या आधी जवळपास 10 दिवस त्याच्याकडे संपूर्ण प्रश्नपत्रिका होती। आधी गुन्हा केलेला असतानाही दुसऱ्यांदा त्याने विद्यार्थी पालकांना आपल्या क्लासकडे आकर्षित करण्यासाठी नव्या बॅचची तयारी केली होती। त्यासाठी अंगात 10 हत्तीचा बळ आणून कष्ट, संघर्ष, युद्ध असे शब्द प्रयोग करून त्याला आईवडिलांच्या स्वप्नांची झालर चढवून विद्यार्थ्यांनी क्लासला प्रवेश घेतलाच पाहिजे असे भाषण ठोकले। पण त्याची नवी बॅच सुरू होण्याआधीच त्याला CBIने उचलला। नीट परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर सरांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीबरोबर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला। पेपरमध्ये आलेले प्रश्न आपल्या क्लासमध्ये कसे आधीच शिकवले गेले होते, त्या विषयासंबंधी आपल्या क्लासने कशी विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतली होती, अशी चित्रफितीचा आशय होता। या चित्रफितीवरून CBIला संशय आला। तसेच CBIने ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चौकशीत शिवराज मोटेगावकर याचेही नाव आले। त्यावेळी CBIने लातूरात धाड टाकून शिवराज मोटेगावकर याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि नीट संबंधित प्रश्नपत्रिका जप्त केली। त्याच्या मोबाईलमध्ये काही संशयित चॅट आणि संपर्क केलेले नंबर सापडल्याने CBIचा संशय खरा ठरला। ज्यावेळी प्राध्यापक PV कुलकर्णी याची चौकशी केली तेव्हा त्याने मोटेगावकर याचेही नाव घेतले। त्यामुळे मोटेगावकर CBIच्या रडारवर आला। कुलकर्णी यांच्याकडून पेपर घेऊन तो विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप मोटेगावकर यांच्यावर आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।